आज ना माझा पचकाच झाला. तो कसा काय पुढे सांगतेस. आज सकाळी जायचं होतं बाहेर, त्यासाठी तयारी करायला गेली आणि माझंच ना माझ्या नाकाला लागलं आणि एवढं रक्त गेलं ना काय सांगू. मग काही तयारी वगैरे केली आणि आम्ही आलो होतो आरीवर्कचं ब्लाऊजचं जे वर्कचं सामान घेण्यासाठी बाहेर आलेलो होतो आणि तिथे जवळच शॉपिंग मॉल होता. तिथे म्हटलं चला आदिराला कपडे घ्यायचे होते, तेच कपडे घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. आणि मग काय आदिराला कपडे घ्यायचे म्हटले की आदिराला ट्राय करायला फार आवडते. तिने तिचे कपडे चॉईस केले आणि ट्राय करायला निघून गेली. जवळच हे वागेश्वरमध्ये मस्त असं शंकरजीचं मंदिर आहे. ते नदीकाठी बसलेलं हे सुंदरसं मंदिर इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना. आज या मंदिरामध्ये कोणीही नव्हतं. छान असं दर्शन झालं. 2 मिनिटं का होईना मंदिरामध्ये बाप्पासमोर बसता आलं आणि छान दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारायला आलो. तेव्हा तिथे प्री वेडिंग शूट चालू होतं आणि इथे प्री वेडिंग शूट पण खूप छान असं करता येतं, कारण की प्राचीन काळातलं हे जे मंदिर आहे छान असं दिसत होतं. नदीकाठी असलेलं हे मंदिर खूपच शोभा वाढून जात होतं. झालं घरी आल्यानंतर ताईने छान असा स्वयंपाक वगैरे केला, कारण की आज घरी जायचं होतं. आजचा आमचा पुण्यामधला शेवटचा दिवस होता. ताईने छान अशी ओटी वगैरे भरली. ताई आणि मी आम्ही निघालेलो होतो गावाकडे जाण्यासाठी, कारण भरपूर दिवस झाले होते आम्हाला ताईकडे येऊन आणि आता घरची आठवण येत होती. म्हणून म्हटलं चला घरी जायची वेळ झाली आणि आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला. मी आणि मंजिरी आणि आदू आम्ही निघालो गणपती बाप्पाला, राजनगावच्या गणपती बाप्पाला बाय बाय केलं आणि असा होता आमचा पुण्यातले दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.